नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे मारुती सुझुकीची इको आहे। तर कार ओनरला या गाडीमध्ये असा प्रॉब्लेम आहे की गाडी ऑटोमॅटिक CNG वर कन्वर्ट होत नाहीये किंवा हे बटन दाबून धरल्यानंतर CNG ची जी लाईट यायला पाहिजे बटन मध्ये तीही येत नाहीये। तर तेच पाहणार आहे या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि हा जो CNG ची लाईट दिसते क्लस्टर मध्ये ही कशामुळे आली। तर ही लाईट स्टार्ट केल्यानंतर गाडी ब्लिंक होते, एक 10 ते 15 सेकंदानंतर ही लाईट कंटिन्यूअसली ब्लिंक होते आणि ही जो बटन आहे तर याच्यातही CNG ची लाईट शो नाही होत। तर आपल्याला सर्वात प्रथम ह्या गाडीला स्कॅन करावं लागणार आहे। तर स्कॅन करायसाठी करायचं मित्रांनो की हे जे सेन्सर गाड्या आहेत तर परफेक्ट आपल्या गाडीमध्ये कोणत्या सेन्सरला प्रॉब्लेम आलेला आहे किंवा कोणत्या पार्टमध्ये गडबड आहे ते चेक करण्यासाठी स्कॅनिंग केली जाते। तर हे डायग्नोज करण्यासाठी आपल्याला इंडियन मारुतीमध्ये जाऊन हा स्कॅनिंगमध्ये आहे ऑप्शन इंडियन मारुती, त्याच्यात हा रिलेटेड प्रॉब्लेम आहे CNG मध्ये। तर CNG मध्ये जाऊन आपण रीड फॉल्ट कोड करणार आहे। तर फॉल्ट कोड रीड केल्यानंतर P0607 असा कोड जनरेट झालेला आहे जो की कंट्रोल मॉडेल परफॉर्मन्सचा कोड आहे। तर हा कोड मित्रांनो आपल्या कोणत्या गोष्टीमुळे आलेला आहे किंवा कशामध्ये प्रॉब्लेम आहे तर हे सर्व जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला, तर CNG रिलेटेड कोड आहे म्हणून आपण सर्वात आधी जे CNG चे फ्यूज असतात कॅबिनमध्ये एक्सलेटरचा पॅनल असतो त्याच्यावरती एक्झॅक्ट पोझिशन असते, त्याच्यामध्ये हा कव्हरवर मेन्शन केलेलं आहे। हा 1 नंबरचा जो फ्यूज आहे CNG चा तो आपल्याला चेक करायचा आहे आणि टॉपच्या साईडला CNG वॉल म्हणून एक फ्यूज आहे फ्यूज बॉक्समध्ये, हे दोन्ही फ्यूज आपल्याला चेक करायचे आहेत। तर त्याच्यामध्ये आपण फ्यूज चेक केल्यानंतर मित्रांनो एक CNG वॉल्व नावाचा जो फ्यूज आहे तो शॉर्ट झालेला आहे। तर हा फ्यूज शॉर्ट झाला याचा अर्थ कुठेतरी वायरिंगमध्ये गडबड आहे। तरी आपण आधी दुसरा एक आपल्याकडे फ्यूज आहे तो टाकून पाहणार आहे। हा फ्यूज आपण लावून पाहणार आहे, जर लाईट येत असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर आपल्याला इथेच गाडीचा जो प्रॉब्लेम भेटलेला आहे शक्यता अशी आहे की फ्यूज शॉर्ट झाला याचा अर्थ वायरिंगमध्ये गडबड आहे। तर एकदा वायरिंगही चेक करणार आहे आपण। तर थोडीशी वायरिंग इथे कट आहे मित्रांनो, ती आपल्याला फिक्स करायची आहे। त्याच्यानंतर थोडी बॅटरीच्या साईडला CNG किटकडे वायरिंग जाते ती चेक करायची। तर वायरिंग तर आपण फिक्स केलेली आहे फ्यूज टाकून। गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीची CNG ची लाईट आहे ही परत लागलेली आहे फ्यूज टाकूनही। तर आपल्या 100% वायरिंगमध्ये कुठेतरी गडबड आहे। तर ही गडबड कुठे आहे आता आपल्याला हेही चेक करायचे आहे। त्याच्या आधी परत एकदा आपण चेक करूया फ्यूज गेलाय की नाही। हा आपण जो नवीन फ्यूज टाकला होता मित्रांनो हाही शॉर्ट झालेला आहे। तर कन्फर्म झालेलं आहे की वायरिंगमध्ये गडबड आहे गाडीच्या। तर यासाठी आपल्याला गाडी लिफ्टवर घेतलेली आहे आपण। तर चेक करताना थोडंसं त्याचा जो CNG चा जो किट असतो त्याचा जो बॉटम आहे थोडासा इंजिनच्या साईडला आतमध्ये दाबलेला आहे आणि जी CNG ची वायरिंग आहे जी किटकडे जाते ती आपल्याला इथे जो इंजिनचा पुली असते बेल्टची तिला घासलेली दिसते। तर बराच वेळ शोधल्यानंतर हा प्रॉब्लेम सापडलेला आहे मित्रांनो। तर प्रॉब्लेम छोटे असतात पण डायग्नोज करण्यासाठी खूप वेळ लागतो। तर आपल्याला हा प्रॉब्लेम भेटलेला आहे, याचा जो वायरिंगचा तुम्हाला
लूम दिसतोय याच्यामध्ये 2 ते 3 वायर एकत्र झालेले आहेत. तर जो आपला फ्यूज वारंवार शॉर्ट होतोय हेच कारण आहे. तर आपल्याला हा जो बॉटम आहे हा इंजिन पासून थोडा पुढे घ्यायचा आहे आणि वायरिंगही फिक्स करायची. तर हा पण मित्रांनो जो बॉटम आहे हा पुढे घेतलेला आहे. तसेच आता ह्या जो बेल्ट आहे याच्यात आणि CNGच्या किटमध्ये गॅप आहे बराच. जी वायरिंग आपली ब्रेक झाली होती तरी आपण ती टेपिंग करून व्यवस्थित फिटिंग केलेली आहे. तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवा असं वाटतंय मला. तरी आपण एकदा चेक करणार आहे. जो की आपला फ्यूज शॉर्ट झाला होता, पुन्हा एकदा आपल्याला टाकावा लागणार आहे दुसरा. तर ही फ्यूजची लोकेशन आहे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी दाखवली होती. तर काय काय गाड्यांना जे फ्यूजचा कवर असतो त्याच्या कवरवर परफेक्टली मेन्शन नसतं किंवा कवर हरवून गेलेला असतो, पडून गेलेला असतो. तर आता आपण फ्यूज एकदा लावलेला आहे परत. तर आता आपले जे बटनमध्ये लाईट यायला पाहिजे ती आलेली आहे आणि CNGची जी लाईट आहे आपण ती चेक करणार आहे. गाडी स्टार्ट केल्यानंतर पाहूया आपण ऑटोमॅटिक CNGवर कन्वर्ट होती की नाही गाडी. आता जी बटनमध्ये लाईट येत नव्हती ती तर आपली यायला लागली आहे. तर मित्रांनो असे बरेच फॉल्ट येतात गाड्यांना. तर आपण त्याच फॉल्ट कोडवर किंवा दुसराही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमचे व्हिडिओ पाहत जा. तर मित्रांनो ही गाडी CNGवर कन्वर्ट झालेली आहे ऑटोमॅटिक. तुम्हाला दिसू शकते त्या बटनामध्ये CNGची जी लाईट आहे ती गेलेली नाही आहे. तर ते आपल्याला परत एकदा स्कॅनर जोडून तर तो डाटा क्लिअर करावा लागणार आहे. तर ही गाडी आता CNGवर रन आहे. आपला जो गाडीचा जेन्युइन प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता ही जी लाईट घालवायची आपल्याला एकदा याचा जो डाटा क्लिअर करावा लागणार आहे. तर मित्रांनो हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात तर ह्या प्रॉब्लेममुळे काय काय कस्टमर घाबरून जातात. गाडीला खर्च येऊ शकतो मोठा. काही घाबरायचं कारण नाही आहे. पण असे प्रॉब्लेम आल्यानंतर लवकरच आपल्या जो टेक्निशियन असतो त्याला दाखवणं गरजेचं असतं. तर आता आपला रीड फॉल्ट कोड केल्यानंतर आधी हा कंट्रोल मॉड्यूल परफॉर्मन्सचा कोड करंटमध्ये येत होता तो आता हिस्ट्रीमध्ये गेलेला आहे. हिस्ट्रीमध्ये गेला याचा अर्थ आपला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे. तर हा फक्त आपला हिस्ट्रीमधला डाटा क्लिअर करायचा आपल्याला. तर फॉल्ट कोड आपल्याला क्लिअर केल्यानंतर ही लाईट आहे ही जाणार आहे आपली. तर आपली लाईट गेलेली आणि गाडी ही आपली जो गाडीचा प्रॉब्लेम होता सॉल्व्ह केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला असंच तुमचं प्रेम द्या. तर हा व्हिडिओ आपण बनवण्यामागचं कारण हेच की जर कोणत्याही कार ओनरला प्रॉब्लेम आला तर आपल्या व्हिडिओमधून त्यांना थोडीशी माहिती भेटावी. तर काही लोकांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या पाहायला आवडत असतं. कार रिलेटेड इंटरेस्ट असतो गाड्यांमध्ये. तर त्यासाठी लोक यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात बरेच. तर त्यांच्यासाठीच आपण थोडंसं वेळ काढून व्हिडिओ बनवत आहे. तर असो मित्रांनो आपला हा जो प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर धन्यवाद.